नमस्कार, मी दीपाली आपलं स्वागत करते एका नवीन व खास व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। दिवाळी म्हणजे आनंद, उमेद, सुख आणि समृद्धीचे प्रतीक। या दिवशी प्रभू श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येताना संपूर्ण नगरी दिव्यांनी उजळली होती। दिवाळीच्या सणामधील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केली जाते। लक्ष्मी मातेच्या यथासांग पूजेमुळे घरात धन, धान्य, ऐश्वर्य व संपत्तीची भरभराट होते, घरात सुख शांती नांदते। आज या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या दिवशी साध्या, सोप्या परंतु यथासांग व पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे करावे हे पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर पूजाविधीला सुरुवात करूयात। पूजेला सुरुवात करण्याआधी घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि घरामध्ये गंगाजळ शिंपडायचं आहे। ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट मांडायचा आहे। या ठिकाणी मी 2 पाट मांडलेले आहेत आणि पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरलेलं आहे। देवीला लाल रंग फार प्रिय आहे, यामुळे मी लाल रंगाचं वस्त्र अंथरलेलं आहे। पूजेसाठी मी हा लक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला आहे। यामध्ये लक्ष्मी माता कमळामध्ये बसलेली आहे आणि लक्ष्मी मातेच्या 2 बाजूने 2 गज आहेत। तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती पूजेसाठी घेतली तरी चालेल। आता पाटावरती तांदळाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिकवर हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। आणि आता या तांदळाच्या स्वस्तिकवर लक्ष्मी मातेच्या फोटोची स्थापना करायची आहे। आता आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटोच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे। यासाठी आपल्याला पाटावरती तांदळाचं अष्टदल कमळ काढायचं आहे। यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याचं या प्रकारे अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे। आता या अष्टदल कमळावरती कलशाची स्थापना करायची आहे। यावर हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत आणि कलश ठेवायचा आहे। कलशामध्ये मी गळ्यापर्यंत पाणी भरून घेतलेलं आहे। कलशाच्या गळ्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधून घ्यायचा आहे। कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिकच्या बाजूला कुंकवाची 5 बोटे ओढून घ्यायची आहेत। आता कलशामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, थोड्याशा दुर्वा, 1 फूल टाकायचं आहे। आता कलशावरती 5 नागलीची पाने ठेवायची आहेत। नागलीची पाने किंवा आंब्याची पाने देखील चालतात। तुम्हाला नागलीची पाने नाही मिळाली तर आंब्याची पाने ठेवली तरी चालतील। आणि आता यावरती नारळ ठेवायचा आहे। लक्ष्मी मातेच्या फोटोला हळद, कुंकू लावायचं आहे। थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। फोटोला हार घालून घ्यायचा आहे। लक्ष्मी मातेच्या फोटोला चुनरी अर्पण करून घ्यायचे आहे। आता कलशाला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे आहेत। 1 फूल वाहून घ्यायचं आहे। कलशाला नमस्कार करायचा आहे। लक्ष्मी मातेच्या फोटोला देखील नमस्कार करून घ्यायचा आहे। आता दीपप्रज्वलन करून घेऊया। दीपप्रज्वलन देवीला फार प्रिय आहे। पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे। पाटावरती दिवा लावताना तो असाच ठेवायचा नाही, त्याला तांदळाचा आसन करायचा आहे आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे। कुठलीही पूजा करताना सर्वात आधी पाटावरती दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे। दिव्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। एक फूल वाहून घ्यायचं आहे।
दिवा लावून घ्यायचा आहे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। आता दिव्याला प्रार्थना करायची आहे, हे दीपदेवा, तू सूर्याचे रूप व अग्निरूप आहेस, तुझ्यात उत्तम तेज आहे। माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि सर्व पूजा होईपर्यंत असाच तेवत राहा। पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवलेले आहे। आता त्यावर समई ठेवून ती प्रज्वलित करून घेऊया। लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्रभर दिवा तेवत ठेवायचा आहे। रात्रभर अखंड दिवा जाळायचा आहे। दिव्याला हळद कुंकू आणि अक्षता वाहायचे आहेत। फूल वाहून घ्यायचं आहे। दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे। आता पाटावरती 4 ठिकाणी विड्याची जोडपाने ठेवायची आहेत। या पानांवर थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत। या विड्याच्या पानांवर आपल्याला गणपती बाप्पाची, माता लक्ष्मीची, कुबेर देवतेची आणि सर्व देवतांच्या सुपारीची स्थापना करायची आहे। आचमन करून घ्यायचं आहे। 3 वेळा डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः। आता 2 वेळा पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः, ओम विष्णुये नमः। आता ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे। आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी घेऊ शकता। आता गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे। ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। आता पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः। आता पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे। पळीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। आणि याचा अभिषेक गणपती बाप्पांना घालायचा आहे। ओम गणेशाय नमः। आता गणपती बाप्पांची मूर्ती एका स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि तिची पाटावरती स्थापना करायची आहे। पाटावरती विड्याच्या पानावर हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची स्थापना या विड्याच्या पानावर करायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता ताम्हणामध्ये मी लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्याची तुम्ही पूजा करायची आहे। आता या सुपारीचा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे। सर्वात आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जपायचा आहे। आता पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः। आता पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। पळीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू आणि अक्षता घ्यायच्या आहेत। थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आता याचा अभिषेक सुपारीला घालायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः। आता ही सुपारी स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे। आता सुपारीची पाटावरती स्थापना करायची आहे। पाटावरती विड्याच्या पानावर आपण तांदूळ ठेवलेले आहेत। त्या तांदळाला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। यावरती या सुपारीची स्थापना करायची आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। आता ताम्हणामध्ये कुबेर देवतेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे। या सुपारीचा देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। आधी पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम कुबेराय नमः,
ओम कुबेराय नमः हा मंत्र जपायचा आहे। नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः। आणि नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे। पळीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे हळद, कुंकू आणि अक्षता टाकून घ्यायच्या आहेत। फुलांच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याचा अभिषेक सुपारीला घालायचा आहे। ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः। आता ही सुपारी स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि याची देखील पाटावरती स्थापना करायची आहे। पाटावरती जे विड्याच्या पानावर तांदूळ ठेवलेला आहे त्यावर हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। त्यावरती या सुपारीची स्थापना करायची आहे। ओम कुबेराय नमः। आता ताम्हणामध्ये सर्व देवतांचं प्रतीक म्हणून ही एक सुपारी घेतलेली आहे। या सुपारीचा देखील आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। पळीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे हळद, कुंकू आणि अक्षता घ्यायच्या आहेत। थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि या सुपारीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। आता ही सुपारी देखील स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि या सुपारीची स्थापना पाटावरती करायची आहे। पाटावरती ठेवलेल्या विड्याच्या पानांवर हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती ह्या सुपारीची स्थापना करायची आहे। आता पाटावरती स्थापन केलेल्या सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे। सर्वात आधी गणपती बाप्पांना हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत आणि एक फूल वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। एक फूल वाहून घ्यायचं आहे। नंतर कुबेर देवतेची पूजा करून घ्यायची आहे। हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। एक फूल वाहून घ्यायचं आहे। नंतर आपण सर्व देवांची जी सुपारी घेतलेली आहे तिची पूजा करून घ्यायची आहे। हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। एक फूल वाहून घ्यायचं आहे। आता सर्व देवांना कापसाचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांना, माता लक्ष्मीला लाल धाग्याचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे। कुबेर देवतेला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे आणि आपण जी सर्व देवतांची म्हणून सुपारी घेतलेली आहे तिलाही वस्त्र अर्पण करायचं आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी नवीन झाडूची पूजा केली जाते। या दिवशी नवीन झाडू विकत घेतला जातो आणि लक्ष्मीपूजनमध्ये त्याची पूजा केली जाते। मी हा पारंपरिक पद्धतीचा झाडू घेतलेला आहे। आता या झाडूची आपण पूजा करून घ्यायची आहे। झाडूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। हळद, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। झाडूला फूल वाहून घ्यायचं आहे। आता पाटावरती विडा ठेवून घ्यायचा आहे। विड्याची 2 पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती खारीक, खोबरं, एक हळकुंड, बदाम आणि एक सुपारी ठेवायची आहे। आता एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये लाह्या आणि बत्ताशे ठेवायचे आहेत। एका वाटीमध्ये धने घेऊन त्यांची पूजा देखील आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी करायची आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेले सोन्याचे, चांदीचे दागिने आणि पैशांची पूजा करायची आहे। या ठिकाणी मी सोन्याच्या, चांदीच्या वस्तू आणि पैसे ठेवलेले आहेत। यांची पूजा करून घेऊया। दागिन्यांना हळद, कुंकू, अक्षता वाहून एक फूल वाहून घ्यायचं आहे।
पैशांना देखील हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून, एक फूल वाहून घ्यायचं आहे। एका वाटीमध्ये आपण धने घेतलेले आहेत, त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे। धन्यांना हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे आहेत, एक फूल वाहून घ्यायचं आहे। पाटावरती पंत्या लावून घ्यायच्या आहेत। लक्ष्मीपूजनच्या दिवशी अंगणामध्ये आणि तुळशीजवळ देखील पंत्या लावायच्या आहेत। लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाटावर अशी धान्यांची बोळकी भरून ठेवायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे। या ठिकाणी मी या बोळक्यांमध्ये मूग, मटकी, तांदूळ, सफेद वाटाणे, बत्ताशे, लाह्या आणि पैशांची नाणी भरून ठेवलेली आहेत। यांची देखील पूजा करून घ्यायची आहे। आता या बोळक्यांना हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। आपल्या घरामध्ये जो दिवाळीचा फराळ बनवलेला आहे तो देवीला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे। नैवेद्यम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि। घरामध्ये असलेली फळे देखील देवीला नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत। लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर त्याचा नैवेद्य देखील देवीला ठेवायचा आहे। आता आपण ही पूजा केलेले धने आहेत ते सर्व देवांना वाहून घ्यायचे आहेत। आणि पुन्हा हे धने पाटावरती ठेवायचे आहेत। आता पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे, धूप लावून देवीला ओवाळून घ्यायचं आहे। धूपम दीपम समर्पयामि, धूपम दीपम समर्पयामि। लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला एक उपाय करायचा आहे। रात्री 12 वाजता आपल्याला आपला जुना झाडू आपल्या घरातील मागच्या भिंतीपासून फरफटत उंबरठ्यापर्यंत आणायचा आहे आणि उंबरठ्यावर आपटून झाडूचा एक फड तोडून बाहेर टाकायचा आहे। ही कृती करत असताना अलक्ष्मी निवारण असे म्हणायचं आहे। यामुळे आपल्या घरातील दारिद्र्यता बाहेर जाते, घरामध्ये सुखशांती व समृद्धी नांदते। लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला अखंड दिवा जाळायचा आहे, रात्रभर दिवा पेटवायचा आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुम्ही पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य देवीला ठेवायचा आहे। आता निरंजन लावून देवीला व सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे। आता हात जोडून देवीला नमस्कार करायचा आहे। देवीला घरामध्ये आगमनाची प्रार्थना करायची आहे। काही चुकलं मागलं असेल तर माफ करा असे म्हणायचं आहे। पूजा झाल्यावर गणपती बाप्पा व महालक्ष्मीची आरती घ्यायची आहे। आपली ही पूजा या ठिकाणी यथासांगपणे पूर्ण झाली आहे। अशा प्रकारे लक्ष्मी मातेची पूजा केल्यामुळे घरात धनधान्य व संपत्तीची भरभराट होते, घरात वैभव, ऐश्वर्य व सुखशांती नांदते। ज्या घरात स्वच्छता, श्रद्धा, स्नेहभाव आणि सत्य आचरण आहे तिथे माता लक्ष्मीचा वास असतो। आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो हीच प्रार्थना। हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।